ज्वारी पीक हे रब्बी हंगामात येणारं पीक आहे आणि ज्वारीमध्ये आपल्याला काळी माती जमिनीची लागते, रेगूर मृदा ज्याला म्हणतात। आणि ज्वारीमुळे आपल्याला विविध पौष्टिक पिष्टमय पदार्थ मिळत असतात। आता खरीप पिकामध्ये जूनच्या टायमाला पेरणीच्या वेळेमध्ये हायब्रिड नावाचं पीक असं ज्वारीसारखं घेत होतात, पण आधी त्या पिकाला पाणी जास्त लागत। चिंचाच्या पिकाचे अनेक उपयोग आहेत आणि चिंचाचं जे पीक आहे जुन्या आपण कढी बनवण्यासाठी किंवा विविध पदार्थ बनवण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी करत असतो। आता याच्यामध्ये चिंचापासून ह्याचं जे उत्पादन आहे ते विविध उपयोगासाठी, चिचुके जे आहे त्याच्यामधल्या निघणाऱ्या बिया, त्याचा उपयोग विविध कामासाठी केला जातो। आणि ही जी चिंच आहे तर ही चिंच हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे। महाराष्ट्रातील सगळ्या चिंचा तिकडे जातात, त्याच्या चिचुक्यापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे हेच पिकाचं फायदा असा आहे की हे पीक शेताच्या बाउंड्रीवर आपण बघू शकता अनेक बांधाच्या कडेला चिंचा लावलेल्या आहेत। याचं कारण आहे की या झाडाला जास्त टिकण्याचं काम आहे, पाणी कमी लागतं आणि अनेक शेतकऱ्यांनी अशी झाडं शेतीच्या बाजूला बांधावर लावलेले आहेत। आणि एक झाड 1000-1500 पासून 5000 पर्यंत चिंचाचं झाड व्यापारी घेत असतात। ते चिंचा त्याच्या खाली पाडून झोडपून किंवा त्याच्या घेऊन जातात। त्यानंतर ह्या चिंचा फोडून ह्याचं टर्पल बाजूला काढून, चिचुके बाजूला काढून हा जो भाग आहे मुख्य तो विविध ठिकाणी पार्सल करून पाठवला जातो, पॅक करून। आणि याचा शेतकऱ्यांना फायदा असा आहे की हे झाड ऑटोमॅटिक मोठं होत राहतं, ह्याला लहानपणी पाणी द्यायचं काम आहे। मोठ्या झाल्यानंतर ते उत्पन्न दरवर्षी देत राहतं, त्याला काय फवारणी खत वगैरे करायची गरज नाही। आणि असेच शेतीसोबत एक संतुलन राखण्यासाठी किंवा शेतीसाठी एक पूरक व्यवसाय म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी चिंचा लावल्या जातात। आणि एक झाड म्हणलं ना 1000 पासून ते 1500 पासून ते 7000 पर्यंत चिंचा दरवर्षी व्यापारी घेतात। आणि ग्रामीण भागामध्ये चिंचा फोडण्याचा व्यवसाय असल्यामुळं त्या ग्रामीण भागातील महिला, मुले किंवा विविध जे काम करणारे लोक चिंचा फोडून त्यांच्या विविध प्रकारे 20 रुपये किलो, 15 रुपये किलो चिंचा फोडून व्यवसाय किंवा उदरनिर्वाह करत असतात। आता हे जे चिंचाचे झाड आहेत तर आपण याला काही ठिकाणी अशा प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करून बगीचा पद्धतीने सुद्धा शेती केलेली आहे। आता बघा ह्या झाडाला किती सगळ्यात जास्त चिंचा लागलेल्या आहेत। आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हे झाड जर पुढल्या वर्षी चिंचा आल्या नाही तर त्याच्या पुढल्या वर्षी लागतात। काही झाड असे सुद्धा आहेत की टप्प्याटप्प्याने चिंचा लागतात, दरवर्षी लागत नाहीत। आणि चिंचा हे जे आहे याला इंग्रजीमध्ये टॅमरिन म्हटलं जातं आणि हे जे आहे हे पहाड म्हटलं जातं ह्याला, म्हणजे पिकण्याच्या अगोदर ही तयार झालेली ह्याला पहाड। चिंचाला बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटतंय, पण खाल्ल्यानंतर खोकला सुद्धा लागतो आणि लहान मुलांना हे देऊन जमत नाही। तर चिंचाच्या पिकाचे फायदे आपण बघितले की शेतीच्या बाजूला ह्याचं पीक झाड येतं, त्यानंतर सावली आणि ह्याच्या पाल्यापासून हे जमिनीला सुद्धा पौष्टिक आहार आणि जे ह्युमस असतं सूक्ष्मजीव याच्यापासून मिळत असतात। कुजल्यामुळं ह्युमस मातीचा वाढतो आणि शेतीची उत्पादक क्षमता सुद्धा वाढते। आंब्याच्या झाडांचं सुद्धा तसंच, बाजूला लावलं तर ते वाढत जातात, त्याचं दरवर्षी उत्पन्न मिळतं। आणि जर आपण घरी फोडून चिंचा विकल्या तर जवळपास आपण दुसऱ्या लोकांना फोडण्यासाठी 20 रुपये किलो जातात, तर ही चिंच जवळपास 60। चिंचाच्या झाडाला फांदीला इतक्या जास्त चिंचा लागल्यात की पूर्ण त्या फांदीचं वजन खाली वाकत आहे। झाड लहान आहे, छोटंसं झाड आहे, पण खूप जास्त प्रमाणात चिंचा लागलेल्या आहेत, मोजता सुद्धा येणार नाहीत। आणि या चिंचाचा बहुपर्यायी मल्टीपर्पज यूज इन व्हेरियस इंडस्ट्री अँड फूड सेक्टर, म्हणजेच खाद्य पदार्थ आणि उद्योगामध्ये सर्व टाकाऊ वस्तूपासून ते फळापासून केला जातो। आणि चिंचाचा पाला विविध शेतीसाठी जमिनीमध्ये भिजल्यानंतर त्याचा खताचा मॅन्युअर खत, ऑर्गॅनिक सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो। असे विविध उपयोग आपण चिंचापासून करू शकतो।
हे बघा तुटलंच तरी हे गाजर. हे बघा सगळ्यात जास्त इथं गाजर आहेत आणि हे न तुटता काढायचे असते. आणि बैलांना जर काढले तरी आणखीन जास्त तुटत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे हळूहळू काढावं लागतात. कारण काय घेणारे लोक तुटलेले गाजर घेत नाहीत. हे बघा हे असे गाजर काढावं लागतात मित्रांनो. घेताना 5 रुपये किलो द्या, 3 रुपये किलो द्या, किती मेहनत लागते इथं काढायला, फवारणी खुरपायला. आमचे फौजी रॉयल विजय घोगे यांच्या शेतात आपण आलेलो. निघालच तिथंच लय खोल आहेत गाजर. या इकडून हळूहळू काढावंच लागते आता. साईडला खांद्यावरच निघत नाही तर नाही निघत. सिस्टम बिघडत. थांब 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 राहू दे राहता. चला गाजर या मित्रांनो खायला. चांगले गाजर आहेत. गाजराचा मस्त उन्हाळ्यामध्ये हलवा बनवून खा. हे छोटे छोटे गाजरे, हे लहान लेकराला खायचे गाजरे. सोपं नाही सगळं, अंग दुखतंय खाताना. होय विजय दादा चालू करा. या मित्रांनो गाजर खायला. असतात बघा. हे डहाळा कसला आहे. हे डहाळे नाहीत काय डहाळा. लक्षात राहत्या थोडा हे जरा बघा ह्याच्यामध्ये डहाळे किती पण ना. बघा एक हरभरा. तर या मित्रांनो ढाळे खायला. निसर्गामध्ये एवढी क्षमता आहे मित्रांनो की ज्या वेळेस पळसाचे पानं पडलेले असतात त्यावेळेस त्याच्या जवळ कुणी बसत नाही. ज्या वेळेस समजा त्याच्या पडतीचा काळ असतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट येत असतात तसंच या निसर्गामध्ये सुद्धा आहे. आता उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल आणि फेब्रुवारीच्या दरम्यान सगळे झाड आहेत या निसर्गामध्ये. आपण पाहू शकतात की या जंगलामध्ये तर 1000 झाडे आहेत. या पूर्ण जंगलामध्ये 1000 झाडे आहेत. पण भर उन्हाळ्यामध्ये न पाणी घालताही बहरणारा फक्त पळसच असतो. पळस असतो. म्हणजे हा पळस ज्यावेळेस पानं पडते त्यावेळेस त्याच्या खाली कोणी बसत नाही आणि ते विद्रूप दिसते. पण ते पानं पडणं आवश्यक आहेत. माणसाच्या आयुष्यात आणि निसर्गामध्ये सुद्धा तसंच आहे. समतोल राखण्यासाठी काही बनण्यासाठी महागार घ्यावा लागते. कारण पुढे चालण्यासाठी काही वेळेस पडावं लागतं. झेप घेण्यासाठी सुद्धा महाग जावं लागतं. तसंच विविध ठिकाणी हे झाड ज्यावेळेस बहरतं तर सर्व लोकांचं लक्ष ह्याच्याकडे केंद्रित होतं. आपण पाहू शकतात किती पूर्ण हे झाड इकडे आसपास एवढे मोठे ह्या रानामध्ये सगळे झाड येतं. पण फक्त आणि फक्त एकच झाड आहे आणि पूर्णपणे हे बहरलेलं आहे. आपण सगळीकडून पाहू शकतात हे झाड बघा पूर्ण झाड
बघितल्यानंतर सगळं टेन्शन, सगळा थकवा निघून जातो. बरेच विद्यार्थी म्हणतात सर बोर होतंय अभ्यास करताना, कंटाळा येतोय, अभ्यास करू वाटत नाही, लक्षात राहत नाही. तर आपल्याला स्वतःला अडचणीवरून मात करण्यासाठी ह्या अशा गोष्टीकडून सुद्धा प्रेरणा घ्यावी लागते. की एवढे मोठे बाबळीचे झाड आहेत, एवढे सगळे आंब्याचे झाड आहेत, प्रत्येक व्यक्तीचा टाइम येत असतो, तसंच प्रत्येक झाडाचा सुद्धा टाइम येत असतो. आंबा हा उन्हाळ्यामध्ये येतो आणि प्रत्येकांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण करून देतो. तसंच ह्या पळसाच्या झाडाची कमाल आहे आणि हे निसर्गानं आश्चर्यकारक एक सौंदर्य निर्माण केलेलं आहे. खाली सुद्धा बघू शकतात किती जास्त प्रमाणात ही फुले पडलेले आहेत. आता हे काही गार्डन मधले किंवा डुप्लिकेट किंवा असे कुणी तयार केलेले नाहीत. हे निसर्गाची कमाल आहे की ज्यावेळेस आपण शेतात काम करत असतो त्यावेळेस सुद्धा माणसाला एक आनंद वाटला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी, कामगारांचा थकवा दूर करण्यासाठी हे झाड उन्हाळ्यामध्ये सुद्धा माणसाचं मन प्रसन्न करतं आणि प्रेरणा देत राहतं की आपण हार न मानता लढलं पाहिजे, आपण चाललं पाहिजे. जरी आपले आज पानं पडले असले तरी, दुसऱ्यांचे पाने बहरले असले तरी थांबायचं नाही. आपल्याला हे पानं पाडणं आवश्यक आहे, हे आपलं पानं गळणं आवश्यक आहे, आपल्याला महागार घेणं आवश्यकच आहे. का तर पानं पडल्यानंतरच मी बहरणार आहे, पानं पडल्यानंतर मी बहरणार आहे. आणि आपण जवळ येऊन पाहू शकतात की किती चांगले फुलं लागलेले आहेत. का हे बघा मित्रांनो, हे बघा किती चांगले फुलं आहेत, एकदम वेलवेट सारखं मऊ असे फुलं आहेत. अवश्य वेळ काढा. आजच्या पळापळीमध्ये विद्यार्थ्यांना वेळ भेटत नाही. पिक्चर बघणं, गाणे ऐकणं, त्याच्यापेक्षा हे निसर्गाचं सौंदर्य बघा. 5 मिनिटं ह्या झाडाखाली येऊन बसा, बघा तुम्हाला कसं प्रेरणादायी मोटिवेशन आणि सगळं टेन्शन दूर जाऊन एक जिद्द मिळेल की आपण काहीतरी केलं पाहिजे. शेती असो वा व्यवसाय असो किंवा शिक्षण असो, आपण त्या झाडाकडून प्रेरणा घेऊन काही ना काही आपलं ध्येय गाठलं पाहिजे. आपण बघू शकतात हे बघा, बहारो फूल बरसावो, किती छान हे झाड आणि किती चांगले फुलं लागलेत. आता प्राचीन संस्कृतीपासून मानवाने विविध झाडांचा रंगासाठी उपयोग केलेला आहे. आज हजारो वर्षानंतरही अजिंठांच्या गुफामध्ये जे रंग बनवलेले आहेत ते तारसाला दगडावर आज सुद्धा ही रंग जशाला तसे आहेत. म्हणजे 500-700 वर्ष अगोदरचे रंग आज टिकण्याचं कारण एकच आहे की लोकांनी अशा नैसर्गिक रंगाचा वापर करून, पानांचा वापर करून ते एक रंग बनवलेले आहेत आणि त्या रंगाला एक 2-3 थरामध्ये रंग देऊन ते रंग टिकून ठेवलेले आहेत. म्हणजे आपण आहे त्या वस्तूचा उपयोग करून माणसानं आपले गरजा भागवलेत आणि एक आश्चर्यकारक पेंटिंग जगप्रसिद्ध अजिंठाच्या गुफामध्ये आणि त्याला जागतिक वारशाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. मी बऱ्याच वेळेला रस्त्यानं जात असताना वेळ भेटत नव्हता, काय करावं काय नाही, फुलं तर चांगले आलेत पण वेळ भेटत नव्हता. पण एक विद्यार्थी म्हणला सर आयुष्यामध्ये सारखं ताण येते, शेतामध्ये करमत नाही. म्हणलं आता ह्या झाडाकडे जेवढे लोक रोडनं जातात तेवढ्याकडे प्रत्येक जणाचं लक्ष असतं की किती झाड चांगलं आलं, किती चांगले फुलं लागलेत. आपण एकदा बघू आणखीन सगळी बाजूनं. आणि आसपास ज्यावेळेस बघायला आपल्याला बोर झालं, टेन्शन आलं, तर ह्या झाडाकडे बघितलं की नक्कीच मन प्रसन्न होतंय. धगधगत्या शहरामधल्या जीवनामध्ये, दररोजच्या अभ्यासाच्या रुटीन मध्ये, दररोजचे पुस्तक लायब्ररी, प्रश्न उत्तर, MCQ सोडवणे, पेपर आला का, भरती झाली का, तर हे आपल्यासाठी निसर्गानं एक वरदानच दिलेलं आहे. तर असाच आज मुद्दाम वेळ काढून विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहे की विद्यार्थी मित्रांनो, अपनी मंजिल खुद को पाने के लिए कभी कभी पीछे हटना जरूरी होता है. और अगर हमें कुछ चीजें नहीं मिल रही है, जैसे कि इस पेड़ को पानी किसी ने डाला नहीं, उसने खुद पानी हासिल कर और अपने पूरी पत्तियां गिराकर अपने फूलों को ताकद दी है. म्हणजे पानं असते तर पानाला पाणी द्यावं लागलं असतं, पण ते पानं खाली पाडले, हे निसर्गाचे चक्र आहे. आणि ह्या फुलांना ह्या झाडानं पाणी सप्लाय केलं तर खूप चांगलं हे झाड आहे. आणि आसपासच्या एकही पान त्या झाडामध्ये असं फुलावानं राहिलं नाही, प्रत्येक ढाळी त्याला फुल लागलेत. रंगाचा सुद्धा याच्यात उपयोग केलेला आहे आणि हे रंग धुता येतात, ह्याचं काही केमिकल रिॲक्शन होत नाही. रंगपंचमीला आणि विविध कार्यक्रमामध्ये ह्याच्या सजावटीसाठी सुद्धा सगळ्यात भारी, तुम्ही जेवढे फुल आहे त्याच्यापेक्षा सुंदर हे फुल
कॅमेरामध्ये वर चलती युट्यूबवर तिकडं नका एवढं नसतंय तानाचं साच आलं आस्ते कदम